यानंतर मी भगवानराव केदार यांना आपल्या बीड जिल्ह्याची लेख आणि आपली सर्वांची भगिनी डॉक्टर संपदाताई मुंडे यांची जी काल 2 दिवसापूर्वी जी घटना फलटणमध्ये घडली आणि फेसबुक व्हॉट्सअपवर सर्वांना ही बातमी ज्यावेळेस कळाली त्यावेळेस माझ्या माहितीस तो आपला बीड जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता भगिनी असतील किंवा तरुण वर्ग असेल यांना ही गोष्ट पटलेली नाही. सर्व याचा निषेध व्यक्त करू लागले आणि आज पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये सुद्धा आज दिल्लीवरून सध्या ह्या घटनेचा निषेध होत आहे. याच्या पाठीमागे जर बघितलं तर बंधूंनो मी त्या कुटुंबाला जवळून ओळखत होतो. संपदाताई यांचे वडील एक सर्वसामान्य ऊसतोड कामगार आहेत. त्यांची आई ही ऊसतोड कामगार आहे. त्यांचे चुलते हे शिक्षक असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या पगारीतून त्या भावाच्या मुलींना उच्च शिक्षण करून त्यांना डॉक्टर केलं आणि डॉक्टर केल्यानंतर त्यांच्या घरची जर परिस्थिती पाहिली तर 3 एकर शेती फक्त त्यांच्या कुटुंबाला आहे. आणि ही सर्वसामान्य कुटुंबातील आपण जसं आपल्या मुलींना असेल किंवा आपल्या भावाच्या मुलीला असेल किंवा आपल्या गावातील मुलीला असेल शिक्षणासाठी ज्या पद्धतीने मदत करतो त्या पद्धतीनं त्या कुटुंबाने मदत करून हे उच्च शिक्षित बनवलं. पण दुर्दैवानं त्या आपल्या भगिनीचा अंत झाला आणि दुर्दैवानं ह्या भडवे लोकांनी ज्यांनी तिला छळलं ज्या ज्या अधिकारी असतील जे पोलीस डिपार्टमेंटचे लोक असतील किंवा आरोग्य विभागातील लोक असतील किंवा ज्या वेळेस तिला ज्या घटनेमध्ये मानसिक त्रास दिला आणि ह्याला कंटाळून तिनं जी आत्महत्या केली ही जे व्हायरल बातमी केली ती चुकीची आहे असं माझं मत आहे. तिनं स्वतःच्या हातावर जेवढी जी MBBS शिकवलेली मुलगी जी डॉक्टर असणारी मुलगी स्वतःच्या हातावर जर ती लिहून जर सुसाईड नोट लिहित असेल तरी चुकीची आहे. जर ती एखादी डॉक्टर असणारी मुलगी 2 पानावर सुद्धा तिनं ती आत्महत्या करत असताना तिने ती सुसाईड नोट लिहिली असती आणि जर ती लिहिली असती तर ती सध्या ह्या लोकांनी गायब केली आणि ह्या दडपण्याचा जो प्रयत्न केला त्याचा आपण या ठिकाणी निषेध करू. आणि आपण जेवढे या ठिकाणी आला तुम्ही सर्वजण संपदाताईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आला त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि संपदाताईला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून 2 शब्द संपवतो. धक्का देणारी घटना या संपदा मुंडेच्या बाबतीत घडलेली आहे. पूर्ण एक 2-3 वर्षापासून तिला जे टार्चर केलं जात होतं त्या तिनं अगदी प्रत्येक दिवसाची दैनिक डायरी लिहिलेली आहे. त्या डायरीमध्ये पुन्हा कशा प्रकारचे अन्याय झाले त्या डायरीमध्ये आता क्लिअर ओपन होणार आहे आणि त्यामुळं तिच्या हातावर लिहिलेले अक्षर हे सुद्धा अक्षर तिचं नाही आहे. हे अक्षर सुद्धा दुसऱ्याच आहे. म्हणून हेतुपुरस्सर तिथल्या अगदी मातबर मंडळी अगदी संपवलेलं आहे. त्यामुळे आपण सर्वजणांनी भारत देशातल्या सर्व असणाऱ्या तरुणांनी आणि आपल्या बीड जिल्ह्यातल्या लोकांनी बीड जिल्ह्यालाच नावं ठेवणारे लोक आता सातारा जिल्हा त्याच्यापेक्षा वाईट आहे हे आधी या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी निषेध करावा एवढीच मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर खूप वेगवेगळ्या पक्षाची मान्यवर आलेली परंतु बरेच जणांनी बोलण्यासाठी म्हणजे इतक्या भाऊक त्यांच्या भावना आहेत सगळे आपल्या सोबत आहेत. फक्त 2 मान्यवर या ठिकाणी बोलतील. भाई मोहन गुंड यांना विनंती करतो आपण या ठिकाणी. ज्यासाठी आपण सर्व केस शहरातील तरुण सर्व युवक काही ज्येष्ठ मंडळी गीत आपण जमलेले. खरं तर बीड जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर हत्या आत्महत्या या अनेक प्रश्नावर बीड जिल्हा गाजत आहे. बीड जिल्ह्याचं नाव अगदी राज्याच्या तर देशाच्या पटलावर चाललेलं आहे आणि ज्याच्यासाठी आज आपण जमलेले आहेत आपली भगिनी जी डॉक्टर म्हणून फलटणमध्ये होती तिची आत्महत्या झाली का हत्या झाली हे अजून आपल्याला माहीत नाहीये. पण आपण त्या घटनेच्या निषेधार्थ आपण सर्व इथं जमलेले आहेत. खरं तर तुम्ही सर्व जमलेली माणसं ही सर्व मानवतावादी माणसं आहेत. खरं तर अशा घटना ह्या अनेक घडत आत्महत्या ह्या त्या अनेक राज्यभर घटना घडतात. मात्र ह्या जर डॉक्टरच्या आत्महत्येचं जर थोडंसं पाठीमागं जाऊन बघितलं तर ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळंच गोड बंगाल दिसतंय. तिने स्वतःच्या हातावर आता जसं वक्त्यांनी सांगितलं तसं हातावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्याच्यानंतर ते हॉटेलमध्ये गेल्याचं CCTV देखील बाहेर आलेलं आहे. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये या परिस्थितीला हे जे काही राज्यकर्ते जबाबदार आहेत मग ते कुठल्या जाती धर्मातले असोत हे मानवतावादी नाहीयेत. हे मानवतेचे भक्षक आहेत. मग ते कुणी राजघरातले असतील किंवा अन्य कुणी राजकीय पुढारी असतील यांना आपण धडा शिकवल्याशिवाय राहिलं नाही पाहिजे असं मी त्या मताचं आहे. काल बीडमध्ये
कॅन्डल मार्च निघाला, तिथं SITची स्थापनेची मागणी केली. त्याच्यानंतर जे आज आपण पण तीच मागणी करतोय. त्याच्यानंतर जे कोर्टामध्ये खटला चालवला जाणार आहे तो खटला बीडच्या कोर्टामध्ये चालविण्यात यावा. त्याचं कारण असं आहे, आमची न्याय व्यवस्थेवर आमचं कसलेही विश्वास राहिलेला नाही. जर एखाद्या मुलीला आत्महत्या करावं लागत असेल उच्च शिक्षित तर चुकीची आहे. राज्यामध्ये बीडची बदनामी एवढी झालेली आहे, जाणून बुजून कुणी केलेली आहे हे आपल्याला माहित नाहीये. मात्र मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, आपण ज्या मातीमध्ये उभे आहेत ही माती संत मंतांची माती आहे. इथं 67 रुपये घेऊन आलेले क्रांतिसिंह नाना पाटील आपण खासदार म्हणून निवडून दिले, पण त्यावेळेस लोक विचाराला मतं करीत होते, विचारासोबत राहत होते. आज जर बघितलं तर आपण हे भलतच चाललेलं सगळं जाती धर्मावर. ह्याला आपल्याची सगळ्याची जिम्मेदारी बनते. ह्याला आपण आवर घातला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःच्या मनाला आवर घालून मानवतावाद शिकून आपण ह्या अशा हलकट लोकांना धडा शिकवला पाहिजे. या ज्या मोर्चाच्या माध्यमातून जे राज्याचे गृहमंत्री आहेत, मी सरळ याच्यातून मागणी करतोय की आज बघितलं असेल तर बीड जिल्हा संतोष देशमुखच्या आत्महत्येपासून त्या मुंडेंच्या आत्महत्येपर्यंत आज गाजतोय. तर खरं तर याची नैतिक जबाबदारी म्हणून जे राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. एवढा निलाजरा मुख्यमंत्री या कार्यकाळामध्ये 20-25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये झाला नाही. बघा तुम्ही राज्यभरामध्ये छोट्या छोट्या घटना घडल्या तर लोकांनी राजीनामे दिले अनेक मंत्र्यांनी. हा माणूस 3-4 दिवशी तिथं जाऊन कार्यक्रम घेतोय. त्या निंबाळकर माणसाला कोण खासदार आहे तो त्याला क्लीन चिट देतोय, जणू काही त्यांनी काहीच केलं नाही. जर आमच्या जिल्ह्यातल्या एखाद्या भगिनीला अशी आत्महत्या करायची वेळ येत असेल तर आम्ही बी एवढे बीड जिल्ह्यातले लोक सोपे नाहीत. आम्ही सगळे एक आहेत, परिवार म्हणून त्या कुटुंबासोबत आम्ही आहेत. ती मुलगी कुठल्या जातीची नव्हती, कुठल्या धर्माची नव्हती, तर ती आमची लेक होती. म्हणून आम्ही तिच्या पाठीशी आम्ही सगळे उभा आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करतो. SIT नेमावी आणि जे कोर्ट आहे तो फास्ट कोर्टामध्ये इथं बीडच्या घ्याच्यामध्ये चालवावा. माझं लांबत चाललेलं मनोगत थांबवतो. जय हिंद. नक्कीच करण्याची वेळ आली. आत्महत्या तिनं केलेली नाही. मला तर असं वाटतं की इथली व्यवस्था, न्याय व्यवस्था ही बरबरटलेल्या न्याय व्यवस्थेने तिला आत्महत्या करण्याची वेळ आली. जो कोणी आरोपी असेल त्याला कठोरात कठोर शासन करून फाशीची शिक्षा देण्यात यावी. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक लेख सर्वसामान्य कुटुंबातून डॉक्टर करण्यासाठी त्या आई वडिलांना काय परेशान व्हावं लागलं असेल. रुपया जमा करून त्यांनी डॉक्टर केलं आणि तिला जर वेळ आत्महत्या करण्याची येते कारण कुठले प्रशासनातले अधिकारी असतील काय त्रास देते, तिनं जी नोट लिहिलेली ती जर बघितलं तर डोळ्याला पाणी येण्यासारखी नोट आहे. तिनं न्याय मागून सुद्धा तिला न्याय मिळत नाही आणि शेवटी आत्महत्या करावी. ही न्याय व्यवस्था सगळी बरोबर आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्या कुटुंबाच्या सोबत बीड जिल्ह्याच्या वतीनं छावाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. माझे 2 शब्द संपवतो. संपूर्ण नागरिकांच्या वतीनं सत्यनारायण चौरे हे बोलतो. डॉक्टर संपदा मुंडे ह्या आमच्या गावापासून 1-4 किलोमीटर गावाच्या अंतरावरचं गाव आहे. त्या मुलीचे चुलते हे माझे मित्र आहेत आणि अत्यंत गरीब कुटुंबातून या मुलीनं शिक्षण घेतलं आणि फलटण सारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये नोकरी करण्याचा योग आला आणि त्या ठिकाणी खरोखरच एवढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये एवढे दुष्ट राज्यकर्ते जन्माला येऊन सर्वसामान्य मुलीच्या जीव जाण्या इतकं एवढं कृत्य करतील आणि गोरगरिबाच्या मुलीला या ठिकाणी आपला स्वतःचा प्राण गमावला. म्हणून मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून बीड जिल्ह्यातल्या अनेक जाती धर्मातल्या आणि सामाजिक समाज संघटनेतल्या पुढाऱ्यांना आणि भोसले सर सारख्या, मोहनराव गुंड सर सारख्या आणि हरुणबाई सारख्या तरफदार नेत्याला आवाहन करतो. आमचे भगवानराव असतील, सर्वांना एक विनंतीबाजी, आपल्या बीड जिल्ह्यातल्या सर्व पक्षीय लोकांनी आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी फलटण या ठिकाणी जावा, मोठा मोर्चा उभा करावा आणि त्या तिथल्या राजकर्त्यांना जोपर्यंत जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत आपलं जे काही आपला चळवळ आणि लढा उभा करायचा आहे ते थांबू नये आणि फलटण या ठिकाणी जाऊन आपण एक मोठा व्यापक लढा उभा करावा अशी मी सर्व बीड जिल्ह्यातल्या सर्व पुढाऱ्याला विनंती करतो आणि संपदाला या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो. नक्कीच अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, हम सब लड़ेंगे.
आपल्याला संपदाला न्याय मिळेल. लढेंगे लढेंगे लढेंगे. धन्यवाद सगळ्या मान्यवरांनी या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या न्यायाच्या लढाईमध्ये आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मित्रांनो, परंतु ही लढाई न्यायाची एवढी सोपी नाही. भ्रष्ट राजकीय व्यवस्थेपुढे खूप मोठी लढाई मैदानावर द्यावी लागणार. केवळ आपण भाषणं तर ठीक आहे, आपल्या प्रतिक्रिया आहेत, मनातल्या भावना आहेत, परंतु मैदानावर आम्हाला या ठिकाणी शासनाला हे दाखवून द्यावं लागेल की आमच्या भावना किती कठोर आहेत आणि कडवट आहे. म्हणून आम्हाला एवढंच सांगायचं या ठिकाणी, आजच्या या केजवाशांच्या वतीनं आपण आजचा कॅन्डल मार्च वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांना श्रद्धांजली देणं आणि त्यांच्या नंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आजचा लढा आपण केलेला आहे, सुरू केलेला आहे. तसं तर त्या दिवशीच आपण केजवाशांच्या वतीनं रस्ता रोकोपासून हा लढा सुरू झालाय. पुढेही आम्ही सामाजिक कार्यकर्ते आम्ही खात्री सांगतो, आम्हाला माणूस ही आमची जात आहे. आम्हाला माहिती आहे मनुष्य निर्मित जाती आणि धर्म हे आहेत, त्यामुळे त्यांना किती महत्व द्यायचं हे आम्ही चांगलं जाणतोय. मात्र निसर्ग निर्मित ज्या गोष्टी आहेत त्यांना आम्ही सर्वोच्च स्थान देतोय. त्यामुळं डॉक्टर संपदा मुंडेच्या लढाईमध्ये केजचे जे अशा प्रकारचे निसर्गावर प्रेम करणारे आणि निसर्ग निर्मित गोष्टीवर प्रेम करणारे नागरिक सदैव रस्त्यावर असतील. खरं तर आजच्या या न्यायिक लढ्यासाठी, सामाजिक लढ्यात आणि श्रद्धांजलीपर कार्यक्रमात सर्वज्ञ अकॅडमीचे बांगर सर, त्यांचे सर्व या मुली आणि युवक आणि युवती सहभागी झालेले आहेत. हे केजवाशांच्या वतीने, या उपक्रमाच्या वतीनं मी कृतज्ञता व्यक्त करतो. आभार नाहीये, कारण आपल्याला हे तुमच्यासाठीच आहे, त्यामुळे आभार वगैरे नाहीये. त्याचबरोबर इतर नागरिकांनी आवाज दिल्यानंतर खास करून युवकांचं, आमचे डॉक्टर विजय मोराळे सहित त्यांची टीम जी या ठिकाणी वेळेवर त्यांनी सगळं नियोजन केलं, त्यांचंही या ठिकाणी कौतुक करतो. कारण आपल्याला अशा न्यायाच्या विरोधात नक्कीच पुढे यावं लागेल. यानंतर 2 मिनिटाच्या अगोदर श्रद्धांजली होईल, 2 मिनिटाची श्रद्धांजली होईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे. एवढं आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. 2 मिनिटाची श्रद्धांजली.